कल्याण तालुक्यातील रेल्वे ऑफिसर्स क्लब येथे नुकताच डॉक्टर सुरेश विठ्ठल कापरे सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट कल्याणच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर सुरेश कापरे यांच्या गोड संकल्पनेतून आदर्श लेक, सून, वहिनी, नणंद, सासू, बहीण या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्राच्या माजी अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे, थोर समाजसेविका डॉक्टर अपर्णाताई खाडे, माजी नगरसेविका सौ समिधा बासरे, डॉक्टर कृतिका पाटणकर, त्यासोबतच परीक्षक म्हणून निवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर सुषमा बसवंत, योग गुरु पतंजली सौ छाया हांडे, निवृत्त प्राचार्या डॉक्टर सीमा मालनकर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षा सौ सुनीता गोरानकर, कुणबी महिला समाज अध्यक्षा श्रीमती सुवर्णा घुडे तसेच प्रमुख व्याख्याता म्हणून ॲडव्होकेट साधना भेरे, तर सादरकर्ते म्हणून प्रमोद जाधव, अरुण गगे, कुमारी आर्या हरड, प्रवीण कुमार कटियार, सौ संध्या पटेल समेत स्पर्धक अनेक महिला व पुरुष या शुभप्रसंगी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्य आयोजक डॉक्टर सुरेश कापरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व निबंध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन आकर्षक ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित देखील यावेळी करण्यात आले। महिला दिनानिमित्त महिलांसाठी असा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सुरेश कापरे यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सुरेश कापरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। आजचा कार्यक्रम इथे घेण्याचे कारण असं निबंध स्पर्धा की नात्यामध्ये फिलिंग वाढलं पाहिजे। आपण आपल्या कुटुंबाबद्दल जी आपल्या घरामध्ये व्यक्ती असते तिच्याबद्दल आपल्या मनातल्या कुठेतरी लिहिलं गेलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत ती व्यक्ती किती मोठी आहे ते कळत नाही। मागे एकदा प्रमोद बोलला होता की जगामध्ये जर तू असं पहा की तू चांगली कामं किती केली, तू वाईट कामं किती केली, तर ज्यावेळी माणूस लिहायला लागतो त्यावेळी आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व कळतं। अरे मी तर हे वाईट कामं जास्त केलेली, चांगली कामं केलेलीच नाही। पण तसंच जर आपण नात्यांमध्ये जर आपण लिहित गेलो तर आपलं एकामेकांमधलं जे रिलेशन आहे ते डेव्हलप होते आणि त्याची आजच्या काळाला गरज आहे। तर फिलिंग मला असं आलं, दरवर्षी मी हा कार्यक्रम छोट्या पैशामध्ये करतो, पण यावेळी सगळ्यांना ठरवलं की छाया मॅडमनी मला सांगितलं कापरे सर चांगला कार्यक्रम झाला पाहिजे, वंदना मॅडमनी बोलले चांगला कार्यक्रम करूया आपण, तर म्हणजे ठीक आहे आपण छोटेखानी हा कार्यक्रम करूया। आणि आजच्या कार्यक्रमाला पण पुरुष मंडळी पण तुमच्या सगळ्यांचा सन्मान करायला इथं आलेले आहेत। जिला कोणी म्हणू शकत नाही तिला वुमन म्हणतात, जिला कोणी म्हणू शकत नाही तिला वुमन म्हणतात। आणि आजचा दिवस आहे डब्ल्यू फॉर वंडरफुल, ओ फॉर आउटस्टँडिंग, एम फॉर मार्वेलस, ए फॉर रेलेबल आणि एम फॉर नाईस। हा आजचा दिवस आहे, त्याला वुमन डे आपण म्हणतो। स्त्री ही नेहमीच वंदनीय आहे, ती माता आहे, ती भगिनी आहे आणि तिचा सन्मान हा झालाच पाहिजे। तिचा सन्मान नाही झाला तर प्रमोदबाईशी बोलला की सगळ्या स्त्री स्वतःची जमिनी ही स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा जर आपण सन्मान नाही केला तर काय करायचं। मला आठवतं आमच्या वडिलांनी माझ्या बहिणीला 7वीनंतर शाळेत शिकून नाही दिलं, तर आमच्याकडे असं आहे की शहापूरच्या मुलांना वाड्याच्या मुलीला जास्त मिळतात। त्याचं कारण मी विचारलं, आणि तुम्ही शहापूरवाल्या वाड्याच्या मुली का करतात, तर वाड्याचे माणसं मुलीला शिकवतात थोडे आणि तुम्ही शहापूर बुरवाडवाले मुलीला 7वीच्या पुढे जाऊन देत नाही। आणि ही सत्य गोष्ट आहे। आमच्या मुरबाडमध्ये मुलगी शिकली, बापरे म्हणजे बापाला टेन्शन आलं, हे कसा प्रकार होता। आणि हे जे मी पाहिलं त्यानंतर मी पाहिलं माझ्या बहिणींना पण मी पायावरती उभं केलं, तिन्ही मुलांना डॉक्टर केलं, माझी मुलगी ते डॉक्टर आहे, एवढी झालेली आहे। त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही झालं तर तुम्ही पडून द्यायचं नाही,
त्यांना त्याच्या पायावरती उभं करायचं आपल्याला. आणि हे सगळं पाहून म्हटलं आता आपण जास्त काही वेळ घेऊ नये, प्रस्तावना झाली म्हणजे ते भाषण होता कामा नये. आणि म्हणून मी थांबतो. आणि आजच्या कार्यक्रमाला पसंत मॅडम, आमच्या गोळणकर मॅडम, छाया हंडे मॅडम, घुडेताई आणि सीमा अमृते, डॉक्टर सीमा अमृते, ह्या पाचही जणींनी जो निबंधाचा कस काढला म्हणजे किस काढला, ते असं पाहिजे ते तसं पाहिजे हे असं पाहिजे. म्हटलं मॅडम तुम्हाला काय करायचं ते करा, मला फक्त तुमचा रिझल्ट द्या. आणि मॅडम पाचही जणी आणि आता म्हणजे समजलं की निबंध एवढे सुंदर लिहिले होते आणि त्यांचा त्याच्यामध्ये त्यांचा कस निघाला की किती मार्क द्यायचे. मी या पाचही जणांनी जी म्हणजे मेहनत घेतली आणि मला रिझल्ट काल संध्याकाळी 4 वाजता दिला मला. आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला त्यांचे विजेत्यांना त्याच्या ट्रॉफीवरती नावं टाकून मला द्यायची. त्यावेळी मला तो रिझल्ट लगेच मिळाला. आणखी मॅडम सर्वांचे तुमचं धन्यवाद. त्याच्यानंतर साधना भेरे माझी मुलगीच आहे, की गेल्या वर्षी पण तिने 1.5 तासाचा इथं आपला कार्यक्रम केला आणि त्या केल्याबद्दल तिच्याबद्दल म्हटलं ह्या वर्षी म्हटलं नवीन काहीतरी करू आणि तिला नरोगा विषय दिला आधी ताबडतोब तयार झाली. त्या सगळं नये. त्यानंतर आमचे गगे सर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आमचं कुंभी आवाज म्हणतात त्यांना, की गगे सरांच्या बद्दल त्या टाळ्या बोलतात जरा. आणि आणखी सांगतात संजय पटेल मॅडम, गुजराती भाषा, तर त्यांना म्हटलं मॅडम आपको मराठी गाना है और मतलब कि मराठी में रहना है तो चीजों का भी बारे में कहना पड़ेगा. मॅडम हो बोलल्या आणि मॅडमनी 6 दिवसामध्ये आपला आवाज सुरेख आवाजामध्ये गाणं म्हटलं. एकदा संध्या मॅडमच्या नावाने तर थोडा खराब जाईये. संध्या मॅडमनी बद्दल हे झालं पाहिजे, त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे. तसंच माझे बरेचसे मित्रमंडळी इथे आलेले आहेत, सगळ्यांनी या कार्यक्रमात हातभार लावलेला आहे. मी आजच्या प्रस्तावना थांबवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी प्रमोदला विनंती करतो की तुम्ही पुढच्या कार्यक्रमासाठी कळवलेला आहे. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सर्वांचं मी एकदा सतत धन्यवाद देतो, तुम्हाला नमन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या अनेक मैत्रिणी इथं हजर आहेत, विचारपीठावर जशा आहेत तशाच प्रेक्षकातही आहेत. माझे मित्र बंधू इथे आहेत समोर. आणि खरं म्हटलं तर आजचा हा कार्यक्रम इतका छान आहे जागतिक महिला दिनाचा. आपण सगळ्यांनी खरं तर इथे भरघोस हजेरी लावायला हवी होती, पण आमचे बंधू आणि मित्र मात्र कमी आले. जागतिक महिला दिन म्हणजे फक्त महिलांनीच साजरा करायचा ही जी आपल्या समाजात धारणा आहे आणि आपल्या समाजामध्ये स्त्रीला जे दुय्यमत्व दिलेलं आहे त्याचंच हे निदर्शक आहे. तर पुढचा ज्या वेळेला जागतिक महिला दिन साजरा केला जाईल त्यावेळेला मी अपेक्षा व्यक्त करते की महिलांच्या बरोबरीनं पुरुष या मंडपामध्ये हजर असतील. तर माझा विषय आहे, खरं म्हटलं तर 2 विषय माझ्या नावापुढे लिहिले, पण मी कुठल्याच विषयाला न्याय देऊ शकणार नाही. आज मी महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर बोलते आणि जादूटोणा विरोधी कायदा हा एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे दोन्ही विषयाला खरं तर 1-1.5 तास लागतात आणि एवढा वेळ तुमची बसण्याची आज तयारी आहे का? अर्थातच नाही. एक कोणता तरी विषय मांडते मी. तर महिला आणि अंधश्रद्धा हा खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, पण त्याच्यावरती गंभीरपणे कोणी विचार करत नाही आणि त्याचं नीट विश्लेषण पण करत नाही आणि आपण आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा कधी तपासून पण बघत नाही. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये अगदी पुसटशी रेषा असते आणि आपल्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये कधी होतं हे आपल्याला अगदी कळत नाही. आणि कसं असतं की अनेक गोष्टी आपण करतो स्त्रिया, त्याचा संबंध आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेशी असतो, आपल्या मुलांच्या, आपल्या नवऱ्याच्या, आणि त्यामुळे आपण जास्त हळवे असतो, लवकर आहारी जातो अंधश्रद्धांच्या. आणि त्यामुळे होतं काय की आपण जो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे जीवनात, तर्कसंगत राहायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे, ती आपण ताकद गमावून बसतो आणि मग हा जागतिक महिला दिवस साजरा करण्याची वेळ येते. खरंच गरज आहे का हा दिवस साजरा करण्याची? आपला प्रत्येकच दिवस महिला दिवस असायला हवा ना?
म्हणजे मी तरी आजचं हे सेलिब्रेशन मानत नाही. जागतिक महिला दिवस ही साजरा करण्याची माझ्या लेखी तरी गोष्ट नाही. आजचा दिवस कुठला आहे तर 1908 साली 8 मार्चला स्त्रिया पहिल्यांदा रस्त्यावर आल्या, स्वतःच्या हक्कासाठी जाग्या झाल्या. अमेरिकेत त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आणि त्याची आठवण स्त्रिया पहिल्यांदा आपल्या हक्कासाठी उभ्या राहिल्या, आपल्या हक्कासाठी जागृत झाल्या. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. पण खरं तर प्रत्येक महिलेच्या जीवनात प्रत्येक दिवस हा महिला दिवसच असायला हवा. तिला वेगळा दिवस साजरा करण्याची वेळ येता कामा नये किंवा मला आज माझ्या हक्काचा दिवस असा म्हणण्याची पण वेळ येता कामा नये. कारण आपण आजूबाजूला बघितलं तर म्हटलं जातं की स्त्री सक्षमीकरण करायला हवं. पण स्त्री सक्षमीकरण कोणाचं करताय? अरे एका बाळाला जन्म देताना जी बाई इतक्या प्रचंड वेदनेचा सामना करते ती माझ्या दृष्टीने सक्षमच आहे. पण माझ्या आजूबाजूला इतक्या सक्षम स्त्रिया जर मला समाजात दिसतात, कुठलं सक्षमीकरण करताय तुम्ही स्त्रियांचं? सक्षमीकरण कोणाचं करायला हवं? कुटुंबाचं, समाजाचं, समाजाच्या पुरुषांच्या आपल्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचं सक्षमीकरण तिथं व्हायला हवं. आपण सक्षमच आहोत, फक्त आपल्या ज्या क्षमता असतात त्या आपल्यामध्ये लपलेले असतात. एखादीच्याच पुढे येतात जी अंतराळात जाते, एखादीच्याच पुढे येतात. कल्याणची सुरेखा यादव पहिली मोटरमन बनली देशातली महिला मोटरमन. एखादीच पुढे येते का? त्या क्षमता बाकीच्यांच्यात नाहीत का? सगळ्यांच्यात आहेत, फक्त त्या लपलेले आहेत. आपले अंगभूत गुण जे आहेत ते आपल्याला फक्त देण्यासाठी, पुढे येण्यासाठी संधीची गरज असते. आपण जन्मापासून अंधश्रद्धा बाळगतो. का बाळगतो? गरोदर असताना मला आठवतं माझी सासू मला आंबा खाऊ द्यायची नाही. आंबा खाऊ नको, गरम पडतो. अंडे नाही खायचं, गरम पडतं. आणि मी बिचारी घाबरून, म्हणजे पहिल्या बाळणपणाच्या वेळेला तेव्हा मी फक्त 16 वर्ष वयाचे होते. शिक्षण पण धड नाही आणि धड मॅच्युरिटी पण नाही. मग मी घाबरून गप्प ऐकायची. पण दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळेला मात्र मी डॉक्टर होते. मला काय खायचं काय नाही हे कळत होतं आणि मला हे सगळं माहीत होतं. त्यामुळे मी अशा कुठल्याही अंधश्रद्धा बाळगल्या नाहीत, जुमानल्या नाहीत. अख्खा हापूस आंबा खायचे, अंड खायचे, सगळं काही खायचे. अनेक अंधश्रद्धा आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात. बाळ लहान असताना बाईनं केळ नाही खायचं म्हणे. केळ हे 12ही महिने मिळणारं फळ आहे आणि बाळ पोटात असताना केळ खाऊ देत नाहीत सासवा किंवा आया बाईला. का तर बाळाच्या पोटात जाळी भरते म्हणे. बाळाला पोटातलं होतं. म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये आपण किती अंधश्रद्धा बाळगत असतो. आरोग्यविषयक असतील, जीवनशैली विषयक असतील. मांजर आडवं गेलं तर आजही आम्ही 4-5 पावलं मागं जातो. काम होणार नाही ही आपली समजूत असते. मला आठवतं मी हायस्कूलमध्ये असताना, मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले. एकच पेपर यायचा, एकच हॉटेल असायचं स्टँडवर कुठेतरी आणि तिथे पेपर यायचा. तिथे आम्ही स्टँडवर जायचो पेपर वाचण्यासाठी. पेपरचं पान उघडलं की पहिलं काय वाचायचं असायचं? रास. आजची रास कुठली आहे? मैत्रिणींच्या नादानं मी उपास केलेले आहेत. आता त्या उपासातलं फल पण मला माहिती आहे, डॉक्टर म्हणून पण माहिती आहे आणि एक सक्षम स्त्री पण म्हणून पण माहिती आहे की पोटाला विश्रांती म्हणून उपवास ठीक आहे. उपवास करून जर मुलं परीक्षेत पास होत असतील, उपवास करून नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं, तर मग मुलांना अभ्यासाची गरज पडली नसती वर्षभर. पडली असती का? किंवा नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी जर उपवास करण्याने फरक पडत असता तर हॉस्पिटल सोर्स पडली असती, मंदिरच बांधली असती हॉस्पिटलच्या बाहेर. आपण डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंटसाठी गेलो असतो का? डॉक्टरांच्याकडे आरोग्यविषयक सल्ल्यासाठी गेलो असतो का? नसतो गेलो ना. अनेक गोष्टी असतात आपल्या जीवनशैलीशी निगडीत की आपल्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा असतात. आपल्या मनाला बरं वाटतं म्हणून आपण त्या फॉलो करतो. म्हणजे समाजातलं अंधश्रद्धेचं स्वरूप हे असं आहे. मग बसवंत मॅडमनी सत्य परिस्थिती मांडली इथे आणि म्हणूनच की काय आमचा सगळा महिला वर्ग अगदी गप होता.
कारण की हे सर्व आम्ही करतोय, आमच्या सुनांकडून करून घेतोय, आमच्या मुलींकडून करून घेतोय, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आज मॅडमने चांगलीच कान उघडणी केली आहे आणि मी जास्त बोलणार नाहीये, पण माता जिजाऊ घडल्या पाहिजे. सरांनी सांगितलं, कारण की जिजाऊ घडल्या तर शिवबा घडणार आहे आणि जिजाऊंच्याही आधी शहाजी राजे घडले पाहिजे, कारण की शहाजी राजांचा विश्वास होता, त्यांची साथ होती, म्हणून जिजाऊ पुढे आल्या. जिजाऊ आणि शिवराय पुण्यामध्ये घडले, तोच वसा घेऊन पुण्यामध्ये सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले आले. ज्योतिबा फुलांना स्वतःचे गुरु मानून डॉक्टर बाबासाहेब आले. डॉक्टर बाबासाहेबांना साथ देणारी माता रमाई होती आणि म्हणून आज आम्हा सर्व महिला इथे मानाने आणि अभिमानाने येऊन बसलेलो आहोत. ही आमच्या महापुरुषांची देणगी आहे, शिदोरी आहे आमच्यासाठी, म्हणून आज आम्ही इथे आहोत. नाहीतर कितपत पडलो असतो धर्माच्या नावाखाली, मनुस्मृतीच्या नावाखाली आणि या अंधश्रद्धेच्या बळी हो जाऊन झालं. राजमाता जिजाऊ आजचा माझा विषय आहे. खर तर महाराष्ट्राला लाभलेलं हे गोजीरवाणं स्वप्न, महाराष्ट्राला लाभलेलं हे ही विद्युत लता ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि आज महाराष्ट्र घडलंय. आणि इतकी 400 वर्ष झाली तरी आम्ही जिजाऊंचं गुणगान गायतो, मात्र जिजाऊंचा कितीतरी इतिहास आम्हाला माहित नाहीये, महिलांना माहित नाहीये. ह्या गोष्टीचं मला खेद वाटतो. आता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म सिंदखेड येथे झाला, लखुजी आणि म्हाळसाई यांच्या पोटी. शिवरायांच्या जन्मापूर्वी 400 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राला स्वतःचा राजा नव्हता, हिंदू राजा नव्हता, म्हणून इथली रयत पोरकी झाली होती, रडत होती. सुलतानांच्या घोड्याच्या टापांखाली ती पिळगळून टाकली जात होती, चेंदरली जात होती आणि या मातेचा टाह फुटत होता की या महाराष्ट्राला आपला राजा हवा आहे, या रयतेला आपला स्वतःचा वाली हवा आहे आणि असा राजा मी पैदा करणार आहे, मी जन्मास घालणार आहे. हे तिने पाहिलेलं पहिलं स्वप्न. आज आम्ही गर्भवती राहिलो की मुलगा म्हणजे आपली 7वा महिना होतो तिथून आम्ही फोटो सेशन करतो. मुले जन्माला आली पहिल्या महिन्यापासून, आताच नवीन फॅड आहे की पहिल्या महिन्यापासून त्या मुलाला आपण काय काय फोटो काढतो, काय आपल्या मनामध्ये जे चितलेलं असतं, कोणी काय देवाचं रूप देतं, कोणी कसलं देतं आणि फोटो काढतो आणि फोटो सेशन करतो. पण राजमाता जिजाऊ माँसाहेब जेव्हा गर्भधर होता तेव्हाच त्यांना डोहायला लागले होते की ते घोड्यावर बसायच्या, त्या तलवारीशी खेळायच्या, कारण की त्यांना असा पुत्र घडवायचा होता, असा पुत्र जन्माला द्यायचा होता की जो महाराष्ट्र राखेल, इथल्या आया बहिणींची आबरू राखेल, असं जिजाऊंचं स्वप्न होतं. लहान असताना मुलं शाळेत आली, आमच्या गुरुजींनी असं शिकवलंय, आमच्या बाईंनी असं शिकवलं, तर ते आपण काय करतो, हे काय तुमचे शिक्षक, ते असं नाही, ते असंच करायचं. हे असे जे संस्कार आहेत, तर शिवबा कसा घडेल, संभाजी कसा घडेल. तुमचं मूल चिखलात लोळलं पाहिजे, पावसात खेळलं पाहिजे, मैदानात तो सगळे खेळ मैदानी खेळला पाहिजे आणि सर्वांगीण विकासातूनच तुमचं मूल घडतं. तर त्यासाठी आधी तुम्ही घडल्या पाहिजे. तुम्ही घडल्या तर तुमचं घर घडतं. आता मॅडमनी सांगितलं की शहापूर तालुक्यात अंधश्रद्धा वगैरे खूप आहे, पण मॅडम ते आदिवासी भागामध्ये आहे. आता शहापूर, वाडा, मुरबाड हे सगळे सुशिक्षित तालुके झालेत आणि आज मुली जेवढ्या शिकतात तेवढं मुलंही शिकत नाहीत. म्हणजे कधी कधी आपल्याला वधूवर मेळाव्यांमध्ये बघायला वाटतं की मुलींच्या डिग्र्या खूप पुढे असतात आणि मुलं त्या मानाने खूप कमी असतात आणि मग तिथे जोड्या जमवताना खूप कष्ट येतात. आणि मला एक सांगा, आपल्याकडे आता आणखी एक नवीन प्रथा अशी आली आहे की मुलींना घरात शिकवलं जातं, सासू सासरे जवळ नको. सासू सासरे म्हणून वैताग, ही गोष्ट म्हणजे जबाबदारी, वैताग. का शिकवतो आपण असं मुलांना? का आपण त्यांच्यासमोर असं बोलतो, जसे माझे आई वडील आहेत तसे माझे सासू सासरे नाहीत का? जशी माझी आई कधीतरी चुकते माझे सासू चुकते, पण तिला सांभाळून घेण्याचं काम आपलं नाही का? मुली आजकाल बिंदासपणे लिहितात,
की सासू सासरे नको, कल्याणला ठाण्याला राहणार असतील फ्लॅट घेऊन, तर आम्ही लग्न करायला तयार आहोत. म्हणजे इतकी विचित्र मेंटॅलिटी मुलींची झालेली आहे. आणि याला जबाबदार आपणच असतो. आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की हे चुकीचं आहे. जसे आम्ही तुझे लाडके आहोत तसे तुझे सासू सासरे तुझे लाडके झाले पाहिजेत. त्यांना तू प्रेम दिलं पाहिजे. समजा जर एकुलता एक मुलगा असेल आणि जर मुलीला ही शिकवण असेल तर त्या आई वडिलांनी करायचं काय? वृद्धाश्रम गाठायचं. स्वतःच्या हक्काचं असताना वृद्धाश्रम का गाठायचं? त्यांनी त्यांचं सगळं हक्काचं असतं. त्यांनी मुलाला शिकवलेलं असतं. मुलाला आयुष्यभर सांभाळून त्याला ज्या उंचीपर्यंत पोहोचायचं त्या उंचीपर्यंत पोहोचवलं असतं आणि त्यालाच आपण त्याच्या आई वडिलांपासून तोडतो. याच्यासारखं मोठं दुर्दैव कुठलं नाहीये. स्वामी विवेकानंद गेल्यानंतर एका गोऱ्या माणसाने स्वामींना म्हटलं की खूप तुम्ही हिंदू संस्कृतीचे गोरवे गाता हो, आमची संस्कृती अशी, आमची संस्कृती तशी, खूप खूप ऐकलंय. पण खरं सांगू का, म्हणजे मी खरं बोलतोय म्हणून सांगतोय बरं, मला काही तुमच्या भारतातल्या महिला आवडत नाही. घसरला कुठे? महिलांवर. तुमच्या भारतातल्या महिला मला आवडत नाही. स्वामीजींना राग आला, पण ते स्वामी होते म्हणून त्यांनी तो राग प्रदर्शित केला नाही. स्वामी त्या माणसाला प्रतिप्रश्न करत उच्चारले की महिला आवडत नाही का बरं? बघा, एका प्रश्नाला उत्तर देताना स्वामींनी दुसरा प्रश्न विचारला, का बरं आवडत नाहीत महिला? हा प्रश्न ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्या भारतातल्या महिला भुरसटलेल्या विचारांच्या आहेत, बॅकवर्ड, यांचे विचार खूप ऑर्थोडॉक्स आहेत, अशा पद्धतीच्या आहेत. मग स्वामींनी परत तिसरा प्रश्न केला. चलाखी किती आहे बघा. आम्हाला एक प्रश्न विचारला की आम्ही हो आणि नाही मध्ये उत्तर देऊन लगेच मोकळे होतो, पण जर आम्हाला त्या माणसाला समर्पक उत्तर द्यायचं असेल तर त्या प्रश्नाचा गाभा समजून घेतला पाहिजे. हे स्वामींना चांगलं माहिती होतं. विवेकानंदांनी त्याला प्रश्न विचारला, माझ्या भारतातल्या महिला बुरसटलेल्या विचाराच्या आहेत असं तुम्हाला का वाटतं सदृष्ट, तेवढं मला सांगा. आणि त्यांनी मग जे उत्तर दिलं ना ते आजच्या महिलांसाठी हास्यास्पद आहेच. त्यांनी सांगितलं की बाकी सगळं ठीक आहे, पण तुमच्या भारतातल्या महिला मोकळ्या स्वभावाच्या नाही, कारण ज्या वेळेला त्यांना ग्रीट करायला आम्ही जातो तेव्हा त्या शेक हँड करत नाहीत. शेक हँड करत नाहीत, म्हणून त्या बुरसटलेल्या विचाराच्या आहेत. स्वामींना मर्म समजलं आणि विवेकानंदांनी त्याला छान उत्तर दिलं. मैत्रिणींनो, ते उत्तर ऐका आणि जिकडे जिकडे पोहोचवता येईल ना तिकडे तिकडे पोहोचवा. स्वामीजी काय म्हणाले, अच्छा, म्हणजे आमच्या भारतातल्या महिला तुम्हाला सेकंड करत नाही म्हणून तुम्हाला त्या बुरसटलेल्या विचारांच्या वाटतात, म्हणून तुम्हाला त्या आवडत नाही, इथपर्यंत मला समजलं. पण सद्गृहस्था, मला असं वाटतं की तुमच्या देशाचा कारभार एक महिला चालवते. काय सांगितलं? तुमच्या देशाचा कारभार एक महिला चालवते. एवढं म्हटल्यानंतर तो गोरा लगेच लालबुंद रागाने झाला. तो म्हणाला स्वामीजींना, अहो तिला महिला काय म्हणता, ती राणी आहे, ती महाराणी आहे, महाराणी म्हणून उल्लेख करा. आमच्या देशाचा कारभार कुणी महिला नाही, ती राणी महाराणी साम्राज्ञी चालवते. आणि मग स्वामींनी दुसरा प्रश्न त्याला विचारला की ठीक आहे, तुम्ही रागावू नका, मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, पण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या राणीच्या दरबारामध्ये, राजदरबारामध्ये अनेक प्रश्न घेऊन अनेक प्रकारची माणसं येत असतील. हो, येतात ना म्हणे. राणीचं कामच आहे ते सगळ्या प्रजेचं जे जे काही काम आहे, अडलेलं आहे, नडलेलं आहे, शंका कुशंका अडचणी सोडवणे राणीचं काम आहे. म्हणून आमच्या महाराणी राजदरबारात बसतात आणि सगळ्यांची कामं सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग तुमच्या राणी आलेल्या प्रत्येक माणसाला शेक हँड करत असतील ना तुमच्या संस्कृतीप्रमाणे. परत तो खवळला, लाले लाल झालेला तो आणखीन कडक लाल झाला. आणि तो म्हणाला की विवेकानंद, काय म्हणताय तुम्ही? त्या राणी आहे, त्या महाराणी आहे, त्या साम्राज्ञी आहे, त्या ऐरादैराला हात मिळवत नाही. आणि तोच धागा पकडून स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये एक राणी आहे, माझ्या भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये एक एक महाराणी जन्माला आले आणि म्हणूनच ती कोणालाही शेक हँड करायला जात नाही. ही आमची संस्कृती आहे. आज शेक हँड करणं, अपवित्र न करणं, ग्रीट न करणं, याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. मला हे म्हणायचंय की आमची संस्कृती किती थोड आहे आणि तिच्याबद्दलचा अभिमान आपण बाळगायला हवा. नंबर 1.
नंबर 2, तुम्हाला सगळ्यांना माहिती की आज परदेशातली अनेक मंडळी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात. याचं कारण काय आहे? भारतीय संस्कृतीसारखी दुसरी कोणतीही संस्कृती जगाच्या पाठीवर नाहीये. जे काही देवाणघेवाण आहे, जे काही चांगलं आहे, ती समर्पण करण्याची वृत्ती आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही बघताय आम्ही फॉरेनर लोकांचे कपडे घालतो आणि फॉरेनर लोक आजकाल साड्या घालून फिरवतायत. हे पाहिलंय का तुम्ही? पाहिलंय. अगदी वारी असते ना, त्या वारीमध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत घेत नाचत मिळवत ही मंडळी जातात आणि मग आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो, बाई ग त्या वारीमध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घ्यायची, मी कशी दिसेन? नाही का? हे प्रश्न आम्हाला पडतात. संस्कृती सगळ्यात महत्वाची आहे, पण ती एका दिवसात घडत नाही. अनेक लोकांच्या मनात एक समान विचार येतो. हा समान विचार त्या समाजातली अनेक लोक कार्य कर्तृत्वामध्ये बिंबवतात आणि त्याचं प्रतिबिंब ज्या वेळेला उठतं त्यावेळेला तयार होते ती संस्कृती. ही संस्कृती तयार होण्याला 1000-2000 त्यापेक्षाही जास्त काळ लागतो. धीर धरा. भारताची संस्कृती जी जगभर लोकप्रिय आहे, भविष्यात या संस्कृतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. जसं पेरावं तसं उगवतं, बरोबर ना? आणि तीच रीत पुढे चालते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हाच आहे संस्कार. पण आजकाल काय झालंय, आम्ही झाड लावतो टोमॅटोचं, बी कसं लावतोय? टोमॅटोचं. झाड येतं वांग्याचं आणि त्याला फळं येतात दुधी भोपळ्याची. एवढी गिचमीट करून टाकले ना या आमच्या या डबड्यामुळे. अवांतर ज्ञान, अर्धवट ज्ञान एवढ्या प्रकारचं लोकांना खुलं झालंय की आमची बाई पण सकाळी ज्या वेळेला उठते ना, सांगू ना, सकाळी ज्या वेळेला उठते त्यावेळेला डोळे उघडायच्या आधी चाचपडतो, गेला कुठे तो नवरा नव्हे. तो गेला तरी चालेल, पण हे डबडं मात्र माझ्या हाताशी असलं पाहिजे. कारण बाई हे बघितलं आणि वर खाली स्क्रोल केलं नाही तर जग चालणार नाही ना. तुला मिळावे सासर म्हणून, तुला मिळावे सासर म्हणून, माय झेली सासर जाचा ग, माय झेली सासर जाचा ग. नको लावून घेऊ मनास पोरी, हा तर जुनाच साचा ग, हा तर जुनाच साचा ग. भुलू नको चमचम त्याला, भुलू नको चमचम त्याला, तो तर पोकळ ढाचा ग. भुलू नको चमचम त्याला, तो तर पोकळ ढाचा ग. रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग. रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग. पदर असू दे जागेवरती, पदर असू दे जागेवरती, साडी असो किलाचा ग, साडी असो किलाचा ग. कसे वागावे अन बोलावे, विचार कर तू याचा ग, विचार कर तू याचा ग. शरीर नटवणे शुल्लक पोरी, शरीर नटवणे शुल्लक पोरी, घे आदर्श वीरांगणांचा ग, घे आदर्श वीरांगणांचा ग. आदिशक्ती तू आदि माया हो, तूच दिवा वंशाचा ग, हो तूच दिवा वंशाचा ग. घरादाराच्या तारेवरती, घरादाराच्या तारेवरती, ठेवतोल जना मनाचा ग, ठेवतोल जना मनाचा ग. फिरणे जीवन आहे नाही, माहिती आहे? परत जन्माला येऊ, बरं आल्या तर परत बायाच येऊ, की आम्ही खेकडा होऊ, की 84 लक्ष योनीमध्ये फिरू, काहीच माहित नाहीये. फिरुनी जीवन आहे नाही, घे आनंद श्री जीवनाचा ग, घे आनंद श्री जीवनाचा ग, घे आनंद श्री जीवनाचा ग. सन्माननीय डॉक्टर सुरेश कापरे यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं.
प्रबोधन करणं ही आज काळाची गरज आहे. महिला शिकल्या पण त्या सुसंस्कृत होणं गरजेचं आहे. आणि ज्या जे वेळेला असं व्यासपीठ मिळतं त्यावेळेला काही कटू पण लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत असं वाटतं. मी आपला इतर लोकांपेक्षा जास्त वेळ घेतला पण त्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल आभार मानणार नाही, कारण आभारामध्ये भार असतात. धन्यवादही म्हणणार नाही, त्यामध्येही वाद असतात. पण या हृदयीचं त्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल डॉक्टर ज्योती ठाकरे आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते. जय हिंद, जय ठाकरे यांचे मी अभिनंदन करते की त्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय नेटक्या पद्धतीनं केलं. आणि हा कार्यक्रम इतका छान झाला की स्त्रियांनी खूप चांगला हे केला, सपोर्ट केला, उपस्थिती होती, छान ऐकलं. मी या विषयावर बोलले, महिला आणि अंधश्रद्धा, आणि सगळ्यांना तो विषय खूप आवडला. अनेकांनी त्याबद्दल माझं कौतुक केलं जाताना. यावर्षी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाची थीम होती हक्क, न्याय आणि कृती. तर मी जाता जाता एवढाच संदेश देईल की स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी उभं राहावं, न्यायासाठी भांडावं गरज पडली तर, आणि स्त्री सक्षमीकरण नव्हे तर सगळा समाज सक्षम करण्याच्या दिशेनं कृती करावी. आयोजकांचे मी विशेष आभार मानेल की पुरुष सहसा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत, पण आयोजकांनी खूप छान इथे हे केलं होतं, आयोजन केलं होतं, आणि त्यामुळे स्त्रियांच्या बरोबर पुरुष सुद्धा सहभागी झाले होते. मी खरंच आभारी आहे त्यांची. आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जागतिक महिला दिन. माननीय श्री आदरणीय श्री सुरेशजी कापरे सर यांच्यामुळे सर्व महिलांना संधी मिळाली. तळागाळातील महिलांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतला, कारण ज्यांच्या अंगी लेखन असते, कविता करतात, तेच लिहू शकतात. परंतु सरांनी अशी जाहिरात दिली होती की सर्वांनी सहभाग घ्यावा, आणि ज्या म्हणजे मरण पावलेले, मृत्यू पावलेले त्यांच्याविषयी सुद्धा लेख आलेले आहेत, आणि लेख अप्रतिम होते. सर्व महिलांनी अगदी मनापासून लेख आत्मीयतेने लिहिलेले होते. विषयांची सांगड, शब्दांची पकड अतिशय सुंदर होती, आणि सगळ्या तळागाळातील महिलांना ही संधी सरांमुळे, आयोजकांमुळे उपलब्ध झालेली आहे. तसेच कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं होतं, आणि आलेल्या सर्वांचे हसत खेळत स्वागत. बाकी सर्व आलेल्या मान्यवरांनी लेखन वक्तृत्व जे आहेत ते अतिशय सुंदर. अंधश्रद्धा निर्मूलन ठाकरे मॅडमनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन केलेले. सौ भेरे मॅडम यांनी सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे माहिती, आणि सर्व महिला शांतपणे ऐकून एकाग्र झाल्या होत्या. जणू त्यांना काहीच वेळेचं भान, घरी जायची घाई असते महिलांना, परंतु ह्या कार्यक्रमामध्ये असे दिसून आले शांतपणे सर्व महिला एकाग्रतेने ऐकत होत्या. माननीय श्री आयोजक श्री सुरेश कापरे यांना उदंड आयुष्य लाभो, आणि असेच कार्यक्रम दरवर्षी या नवीन नवीन कार्यक्रमांना महिलांना आम्हाला संधी देवत ही सदिच्छा. आणि धन्यवाद. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजकालच्या दिवसामध्ये घराघरातली नाती विसरत चाललेली आहे, आणि ही नाती तुम्ही ज्यावेळी एकमेकांबद्दलचे विचार कागदावरती उतरवतात त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की आपण ह्या माणसाने, ह्या नात्यातल्या माणसाने माझ्यासाठी काय काय केलं, आणि त्यामुळे तुमच्या घरातली जी नाती आहेत ती दृढ होत जातात, एकदम घट्ट होत जातात. आणि ही संधी महिलांना मिळावी म्हणून मी 6 प्रकारच्या निबंधाच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये आदर्श सून होती, आदर्श लेक होती, आदर्श वहिनी होती, आदर्श बहीण होती, आदर्श ननंद होती. आणि ह्या सगळ्यांसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर बसवंत मॅडम, घुडे मॅडम, डॉक्टर सीमा अमृते, सुनीता मोरणकर आणि छाया हांडे ह्या 5 जणांनी परीक्षक म्हणून काम केलं. आणि एवढं सुंदर काम केलं की त्यांचासुद्धा कस लागला की एवढ्या सुंदर सुंदर लोकांचे निबंध होते. आणि त्यातून त्यांनी फक्त 3 सिलेक्ट केले, आणि सगळ्यांचा प्रातिनिधिक आपण त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी मला व्याख्यानासाठी 5 लोकांनी फार मदत केली.
मी नाव घेईल ज्योती ठाकरे मॅडमचं. आज एवढ्या मोठे व्यक्ती ज्यांनी म्हणजे राज्यमंत्र्याचा दर्जा असून सुद्धा त्यांनी आज या कार्यक्रमासाठी एवढा वेळ दिला आणि सगळं महिलांना सची बाराखडी म्हणजे सप्तपदी काय असतं त्याबद्दल सुंदरपणे सांगितलं. त्यानंतर डॉक्टर बसवन मॅडमनी प्रत्येकीला सांगितलं की अंधश्रद्धा आणि गैरसमज काय असतात आणि अंधश्रद्धेमध्ये स्त्रियांचं कसं शोषण होतं याबद्दल त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की ते सगळं महिलांना आवडलं आणि सगळ्या महिला त्यांचं कौतुक करत होत्या. त्याच्यानंतर दुसरं आपले साधना भेरे मॅडम, त्यांची बोलण्याची शैली श्रोते ह्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेल्या होत्या आणि त्या काळामध्ये नेण्याचं भार म्हणजे जे त्यांची बोलण्याची शैली आहे ती फक्त भेरे मॅडमलाच येते. मी यामध्ये भेरे मॅडमचं सुद्धा कौतुक करतो. आणि अपर्णा मॅडम ज्या शहापूरवरून खास माझ्या कार्यक्रमासाठी आल्यात त्यांचं मी आभार मानतो. त्याच्यानंतर इथे जो डान्स केला एका मुलीनी आरी हरड म्हणून तिचे मी आभार मानतो. सगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानतो. कल्याणच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे मी आभार मानतो. त्याच्यानंतर पतंजली योगाच्या जो संघ आहे महिला संघ त्यांचंही मी आभार मानतो. या सर्वांनी इथे आले आहेत. त्याच्याबरोबर जेवढे माझे पुरुष मंडळी मित्र होती ते सुद्धा ते बहुसंख्येने इथं आलेत. आणि आल्यानंतर पहिले मी ह्या हॉलवाल्याचं या कॅटरिंगवाल्यांचं पण मी आभार मानतो की हा आजचे विचार म्हणजे ह्या विचारामध्ये कुठेही तुम्हाला धार्मिक विचार नव्हते आणि या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि सर्व माता भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथे आलेल्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.